त्यांनी काल एका त्यांनी त्याच्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं मला हिरो बनवायच्या भानगडीत पडू नका. संजय शिरसाटांनी त्यांची जी भेट घेतली हा त्यांचा वैयक्तिक भाग आहे, हा शिवसेनेचा भाग नाही. शिरसाट दिपकेंच्या घरी शिंदे गटानं सोडली साथ. सामंत म्हणतात शिरसाट. अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात सीजेपी आणि विद्यार्थ्यांनी जंतर मंतरवर 26 दिवस आंदोलन केलं. सोनम वांगचुक यांनी देखील धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी उपोषण केलं. यावेळी पोलिसांनी वांगचुक यांना अचानक उचलून नेत रुग्णालयात दाखल केलं, तर विद्यार्थ्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. तसंच पोलिसांनी मुलींचे कपडे फाडल्याचा आरोप आहे. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर पॅलेट गन चालवल्याचाही आरोप आहे. मात्र विद्यार्थी मागे हटले नाही आणि मोदी सरकारला झुकावं लागलं. मोदी सरकारनं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. प्रधान यांचा राजीनामा होताच महायुतीचे आणि शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट थेट अभिजित दिपकेंच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी दाखल झाले. त्यांनी दिपके कुटुंबाची भेट घेतली. पण आता शिरसाटांनी दिपके कुटुंबाची भेट घेतल्यानं शिंदे गटानं त्यांची साथ सोडली आहे. दिपके कुटुंबाला जाऊन भेटणं हे शिरसाटांचं वैयक्तिक निर्णय, पक्षाचा त्यांच्याशी काही घेणं देणं नाही, असं वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी केलंय. त्यामुळे या व्हिडिओतून पाहूयात की संजय शिरसाटांची साथ शिंदे गटानं का सोडली आहे. शिरसाट यांनी दिपके कुटुंबाची भेट घेऊन मोठी चूक केली आहे का? शिरसाट यांना या भेटीपासून काय फायदा होणार पाहूयात. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. भारताचे सरन्यायाधीशांनी काही तरुणांबाबत कॉक्रोच असा उल्लेख केला आणि त्यातून कॉक्रोच जनता पार्टी तयार झाली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी असलेले अभिजित दिपके हे तरुणांसाठी अमेरिका सोडून भारतात परतले. त्यांनी भारतात आल्यानंतर तरुणांसाठी लढण्याचे ठरवले आणि पहिलं आंदोलन जंतर मंतरवर केलं. त्यानंतर देशभरात आंदोलन केल्यानंतर कॉक्रोच जनता पार्टी पुन्हा जंतर मंतरवर आंदोलनाला बसली. अनेक दिवस लढा दिल्यानंतर पोलिसांचा अत्याचार सहन केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या सीजेपीच्या आंदोलनाला मोठं यश मिळालं. आता हे आंदोलन संपल्यानंतर देशभरात अभिजित दिपकेंचं कौतुक होत असताना महायुतीचे मंत्री संजय शिरसाट थेट अभिजित दिपकेंच्या घरी पोहोचले. यावेळी शिरसाट यांनी अभिजित दिपकेंच्या प्रकृतीची विचारपूस केली, त्यांच्या आई वडिलांशी भेट घेतली. यानंतर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अभिजितला भेटायला अगोदरच यायचं होतं, मात्र त्याचे राजकीय पडसाद उमटले असते, त्यामुळे भेट टाळली. अभिजितला आता मोठं यश मिळालंय. तो माझ्या मतदारसंघातील आहे आणि माझ्या मतदारसंघातील एखादा तरुण एवढा मोठ्या प्रमाणात यश प्राप्त करतो त्यावेळेस त्याला भेटणं माझं कर्तव्य आहे. सरकारनं अभिजितच्या मागण्यांची सकारात्मक भूमिका घेतली आणि त्यातून त्याला यश मिळालं, असं संजय शिरसाट म्हणाले. हे बघ, आता हे आंदोलन संपलेलं आहे. आंदोलनातल्या ज्या काही मागण्या होत्या त्या सरकारने मान्य केलेल्या आहेत. आता बाकीचे लोक का करतायत ते त्यांना माहिती आहे. काही लोक टायमिंग साधायचा प्रयत्न करतात, त्याच्यावर मला वाटतं आता भाष्य करणं चुकीचं आहे. ज्यांनी ज्याच्या पद्धतीने क्रेडिट घ्यायचा जो काही प्रयत्न करतायत त्यांना घेऊ द्या. त्याबद्दल आमचं कोणतं म्हणजे त्याच्यावर आक्षेपासच काही कारण नाही आहे. परंतु एक निश्चित आहे, या माझ्या मतदारसंघातल्या माझ्या एक मुलांनी देशामध्ये क्रांती निश्चित घडवलेली आहे आणि त्या क्रांतीचा परिणाम आपण सर्वजण पाहत आहेत. या एक आंदोलन करणारा विद्यार्थी ज्याचा राजकारणाशी गंध नव्हता, तो हे आंदोलन यशस्वीपणे पार पाडलं आणि कोणताही अहंभाव त्यांनी काल एका त्यांनी त्याच्या स्टेटमेंटमध्ये सांगितलं मला हिरो बनवायच्या भानगडीत पडू नका. मी हिरो नाहीये. हे आंदोलन सर्वसामान्य विद्यार्थ्यांचं होतं, तिथपर्यंत ते मध्ये होतं आणि आता माझं आंदोलन संपलं हे काल त्यांनी जाहीरही केलं. म्हणजे एक ज्या विषयासाठी तो निगडीत त्यांनी आंदोलन केलं होतं त्या विषयापुरताच अभिजित दिपकेने आपलं आंदोलन केलेलं आहे. संजय शिरसाट यांनी दिपके कुटुंबाची भेट घेतल्यानंतर महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे. कारण अभिजित दिपकेंमुळे भाजपचे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला. मात्र याच भाजपसोबत सत्तेत आलेले शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट थेट दिपके कुटुंबाला भेटतात. जणू शिरसाट भाजप विरोधातच गेले आहेत. यावरून वाद वाढण्याची शक्यता पाहून आता शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय शिरसाट यांनी दिपकेंच्या कुटुंबातील लोकांची भेट घेतली. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय, पक्षाचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही. दिपके यांना कोणी धमकी दिली असेल तर त्या आपल्या राज्यात पोलीस आहेत, त्यांनी तक्रार द्यावी, असं उदय सामंत म्हणाले. संजय शिरसाटांनी त्यांची जी भेट घेतली हा त्यांचा वैयक्तिक भाग आहे, हा शिवसेनेचा भाग नाही. शिवसेनेच्या नेत्यांच्या आदेशानं त्यांनी भेट घेतलेली अजिबात नाही. त्यांनी त्यांचा तो वैयक्तिक ते काही नातेवाईक असतील किंवा भेटले असतील. आणि दिपकेजींना अशा पद्धतीचे फोन जर येत असतील तर त्यांनी पोलीस स्टेशनला अर्ज दाखल केला पाहिजे. त्यांनी कुठच्या फोनवरनं फोन आलेत हे पोलिसांना दाखवले पाहिजेत. महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस आणि देशाची पोलीस ही सक्षम आहे की जे त्यांना धमकी देत आहेत किंवा अशा पद्धतीच्या काही वल्गना करत आहेत त्यांच्यावरती कारवाई करतील. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या नेत्यांकडे तरुण जेनझी मुलं वळण्याची शक्यता आहे. कारण आपल्या देशात तरुणांची संख्या खूपच मोठी आहे.
त्यामुळे अनेक नेत्यांनी जंतर मंतरवर जात आंदोलकांची भेट घेतली होती. त्यामुळे संधी साधून संजय शिरसाट यांनी देखील दिपके कुटुंबाची भेट घेतली होती. या भेटीचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. या भेटीचा संजय शिरसाट आणि शिंदे गटाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे, कारण भाजपपासून हे तरुण दूर होऊन दुसऱ्या पक्षाकडे वळण्याची शक्यता आहे. मात्र असं असताना शिंदे गटानं मंत्री संजय शिरसाटांची साथ सोडल्याचे दिसून येते. आज देशभरातील नेते या आंदोलनाला सीजेपीला पाठिंबा देत असताना शिंदे गट मात्र यापासून दूर राहताना दिसतंय. संजय शिरसाट यांनी दिपके कुटुंबाची घेतलेल्या भेटीवर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अद्याप काहीच भाष्य केलेलं नाहीये. त्यामुळे एकनाथ शिंदेंचा संजय शिरसाट यांना पाठिंबा आहे की काय, असा प्रश्न आता निर्माण झालाय. संजय शिरसाट यांनी दिपके कुटुंबाच्या घेतलेल्या भेटीबाबत तुम्हाला काय वाटतं? भेट घेणं चुकीचं होतं की योग्य? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.